नमस्कार प्रेक्षकांनो. मुरांबाच्या आजच्या भागामध्ये आता आजी अक्षयवर खूप चिडलेल्या असतात. त्या म्हणतात, त्या अथर्वला येऊन एवढे दिवस झाले पण तू मला बोलला नाहीस अक्षय. तो अथर्व आणि रेवा हे आधीपासून ओळखत होते हे तरी तुम्हाला सांगायचं होतंस ना. अक्षय म्हणतो, अगं आजी, मी रेवाला आल्यापासून पाहतोय. तुझा रेवावर खूप विश्वास आहे आणि जर रेवाबद्दल तुला ही गोष्ट कळाली असती तर तू सहन केली नसती म्हणून मी नाही सांगितलं गं. आजी म्हणते की ह्या मुकदमांच्या घरामध्ये काय चाललंय ना मला कळतच नाही. करा तुमचे तुमचे प्रश्न तुम्हीच हँडल, आता माझी गरज नाही आहे ना तुम्हाला. आणि त्या रागानेच आतमध्ये निघून जातात. इकडे लगेच अक्षयवरती चिडतो, म्हणतो झालं तुझं समाधान अक्षय, आता मजा येते ना तुला. तुला प्रत्येकाला काही ना काही बोलायचंच असतं आणि काही ना काही लपवायचं असतं. काय चूक आहे रे त्या रेवाची, तिला कोणी समजूनच घेत नाही. अरे तो अथर्वने किती छळलंय त्या रेवाला आणि तू रेवाला घरातून बाहेर काढण्याचा प्लॅन करतोयस का. अक्षय म्हणतो की हे बघ अभि, तुला काही माहिती नाही, तू जास्त बोलूच नको माझ्याशी. तरी अभि म्हणतो की काय चुकलं रेवाचं, काय केलंय तिने, तू तिच्या का मागे लागलायस इतका. तर मग आता अक्षय म्हणतो की अरे त्या आजीला समजावं कोणीतरी, इकडे भांडत नका बसू. मात्र रमा इकडे खूप टेन्शनमध्ये असते. रमाला कळत नाही की अथर्वचं काय चाललंय आणि अक्षयला हे का नाही कळते. तिला खूप पश्चाताप झालेला असतो. तर आता अक्षय पुन्हा म्हणत असतो की रमा, हे कोणी सांगितलं आजीला. रमा म्हणते की मी सांगत होती तितक्यात बाहेर अथर्व आणि रेवाचा आवाज आला आणि म्हणून सगळेजण बाहेर आलो. अक्षय म्हणतो की तुला काय सांगितलं होतं रमा, मी नाही सांगायचं बोललो होतं ना, तुला काय गरज होती. ते दोघं भांडायला लागतात. तर आनंद भाऊजी म्हणतात की अरे तुम्ही भांडू नका प्लीज. आणि मग आता सगळेच आतमध्ये निघून जातात. इकडे रमा आणि अथर्व बाहेर उभे असतात. अथर्व म्हणतो की काय झालं रमा, तुझा पहिला प्लॅन फसला का, हरलीस का तू. बघ आता पुढे अजून खूप काय पाहायचं तुला, असं म्हणून तो निघून जातो. तर आता अक्षय आजीला मनवण्यासाठी घरामध्ये येतो आणि म्हणतो, अगं आजी, मी तुला सांगणार होतो पण काय ना, तू जेव्हा तेव्हा रेवाची बाजू घेत असतेस. मला असं वाटलं मी जर तुला ही गोष्ट सांगितली तर तुला राग येईल म्हणून मी नाही सांगितली. आता अथर्व लगेचच म्हणतो की अरे बस झालं अक्षय, मी तर फक्त रेवाला घराबाहेर काढायचं होतं म्हणून आलो होतो, पण तुमच्या घरात माझ्यामुळे भांडणं होणार असतील तर मला नाही राहायचं. अक्षय बस झालं, आता मला जायचे. असंही मी रमाला पाहतोय, आल्यापासून ती माझ्या अगेन्स्ट आहे. तिला मी इथे राहणं काही चांगलं वाटत नाही आहे. आजी म्हणतात की रेवाला तिच्या आईला कळवून इथून जायला सांगते मी. तर मग आता अक्षय म्हणतो की अरे अथर्व, तू का घर सोडून चाललंयस, पण तुला मी आणलं इथे आणि माझी जबाबदारी आहे. तू तर फक्त काही दिवसांसाठी इथे आलं आहे, मी तुला असं जाऊ देणार नाही अथर्व, प्लीज तुला माझ्यासाठी थांबावंच लागेल. आता अथर्व पुन्हा एकदा अक्षयला म्हणतो की अरे पण रमाला कोण समजवणार. अक्षय म्हणतो की मी आहे ना, मी समजवतो तिला. आता अथर्व खुश होतो आणि अक्षयला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो की आपली दोस्ती आहे ना, मग बाकीच्यांकडे लक्ष द्यायचं नाही, असं अक्षय अथर्वला समजावत असतो. तर दुसरीकडे आता रेवा तिच्या रूममध्ये खूप रडत असते आणि अभि तिथे येतो. अभि म्हणतो की रेवा, मी आहे ना, काळजी करू नकोस. त्यानंतर अभि तिला समजावत असतो की हे बघ रेवा, बाकीच्यांनी तुला किती छळलं तरी मी आहे तुझ्या पाठीशी, तू बिलकुल घाबरायचा नाहीस. तू जरा आराम कर बरं, तुझी मनस्थिती चांगली नाही आहे. इकडे आता अथर्व सर्व काही पाहत असतो. अथर्व म्हणतो की ठीक आहे, आता मीही बघतो अभि किती जवळ जातोय रेवाच्या ते. तर दुसरीकडे आता अक्षय आणि रमा पुन्हा भांडणं करत असतात. रमा म्हणते की अरे त्या स्वतःच्या तोंडाने सांगितले मला की मी तो आपल्या दोघांना वेगळं करायला आलाय, तो बदला घ्यायला आलाय, तो आपल्याला उद्ध्वस्त करणार आहे. अक्षय तुला काय चाललंय, कळत नाही आहे का मी काय म्हणते, तुझा माझ्यावर सुद्धा विश्वास नाही आहे का. त्या दिवशी रेवाने पण मला सांगितलं. अक्षय म्हणतो की तुला त्या मुलीवर इतका विश्वास आहे का जिने आपला संसार मोडण्याचा प्रयत्न केला आणि तुला अथर्ववरती विश्वास नाही आहे का. तर रमा म्हणते माझा दोघांवर सुद्धा विश्वास नाही आहे. तितक्यातच आता तिथे आजी येतात. आजी म्हणतात की काय चाललं, किती जोरात भांडताय तुम्ही, अरे मुकदमांचं घर आहे इथे, इतके जोरात भांडायची काय गरज आहे. आणि मग आजी आता अक्षयला समजून तिथून जायला सांगतात. इकडे रमा एकटीच उभी असते. रमाला खूप काळजी वाटत असते की अक्षयला मी कसं समजावू. तितक्यातच मागून आता अथर्व येतो हसतच आणि म्हणतो की काय झालं रमा, हरलीस का तू, पहिला प्लॅन तर तुझा हरलेला आहे, बघ आता पुढे काय होतं ते. पुन्हा एकदा तो चॅलेंज करत असतो. आता रमा खूप चिडते आणि रूममध्ये येऊन अक्षयबरोबर भांडायला लागते आणि म्हणते की अक्षय काय चाललंय, काय तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावर. अक्षय, तो अथर्व पुन्हा मला टॉर्चर करत असतो जेव्हा मी एकटे असते तो आणि तुझ्यासमोर काहीतरी वेगळं बोलतो. तितक्यातच दरवाजा वाजतो आणि सीमा येते. सीमा अक्षयला म्हणते की अरे अक्षय, माझं तुझ्याकडे काम आहे, जरा बाहेर आहे ना. आता अक्षय बाहेर जात असतो. तर हा भाग इथे संपतो. सीमा अक्षयला काय सांगणार आहे आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायचं आहे. तर पुढील भागामध्ये रेवाला चक्कर आलेली आहे. अथर्व तिला उठवण्याचा प्रयत्न करतोय. अक्षय हे सर्व पाहून म्हणत असतो रमाला की हे सर्व नाटक आहे, हिला काही चक्कर वगैरे आलेले नाही आहे. तर अभि म्हणतो की अरे रेवाची तब्येत खूप बिघडली, आपण डॉक्टरांना बोलूयात का, मला खूप काळजी वाटते रेवाची. तर आजी अक्षयला म्हणत असतात की अरे हे नाटक नाही वाटत आहे मला,
पण हिला सपोर्ट कोण करणार? हिच्या आईला सांगितलं तरी इकडे तिला कोण पाहणार आहे? इथेच राहावं लागेल, रेवाला नाही जाऊ आपण काढू शकत. तर आजी पुन्हा अक्षयला म्हणत असते की रेवाला आपण काही दिवस इथेच ठेवूया, तिची तब्येत बरोबर नाही आहे. तर प्रेक्षकांनो, आता रमाला खूप काळजी वाटत आहे. तिचा संसार मोडण्यापर्यंत अथर्वची मजल गेलेली आहे. तर पाहायला विसरू नका मुरंबा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब